सध्या सोशल मीडियावर आपल्याला अनेक तथाकथित स्वतःला गुरु म्हणणाऱ्या लोकांचे व्हिडिओ हे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। 8 दिवसापूर्वी LS मराठीने सुद्धा असाच तथाकथित गुरु म्हणवणाऱ्या स्वप्नील लांडेची संपूर्ण कहाणी ही समोर आणलेली होती आणि त्यानंतर अनेक अशा पद्धतीचे जे भोंदू करणारे बाबा आहेत यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यांच्या या संपूर्ण भूमिकेवर सुद्धा टीका होऊ लागलेली आहे। आपल्यासोबत रेखा कोंडे आहेत पुण्यातल्या या संदर्भातल्या त्या अनेक विषयी त्यांची मतं आहेत ती व्यक्त करतायत, कारण की एक फक्त स्वप्नील लांडे नाही तर पुण्यामध्ये असे शेकडो भोंदू महाराज आहेत ते अशा पद्धतीने अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कृत्य करतायत। तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर अनेक गुरूंचे किंवा जे महिला गुरु आहेत यांचे सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत। तुमचं काय म्हणणं आहे? स्वप्नील लांडेवर तर गुन्हा दाखल झालेला आहे, पण इतर जे गुरु आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणणं? सध्या पुणे शहरात, पुणे जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आई, पप्पा, माई, काका, तात्या या नावाने गुरुवर्यांचे दरबार भरवले जात आहेत। स्वतःच्या घरामध्ये हे दरबार भरवले जातात। याला कुठलाही याच्यावरती प्रशासनाचा अंकुश नाही आहे। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013 मध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला, मात्र तो किती प्रभावीपणे राबवला जातोय हे आत्ता स्पष्टपणे दिसतं की त्याचा कुठेही प्रभाव या कुठल्याही लोकांवरती राहिलेला नाहीये। कारण बिनदिक्कतपणे बिनधास्त कशालाही न घाबरता कायद्याला न जुमानता ही लोक वारंवार चुकीचे अंधश्रद्धाला खतपाणी घालणारे व्हिडिओ, त्याचा प्रसार करणारे व्हिडिओ इंस्टाग्राम, सोशल मीडिया, फेसबुक अशा ठिकाणी टाकतात, यूट्यूबवरती सुद्धा टाकतात आणि लोक त्याला आकृष्ट होतात। आणि ते पाहून कुठेतरी मग मी बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स वाचल्या की मग ताई माझे एका ठिकाणी पैसे अडकलेत, ते काढून द्यायचे आहेत, तर मला तुमचा पत्ता द्या, मी तुमच्याकडे येते, इथपर्यंतच्या कॉमेंट्स आहेत की कर्जबाजारी झालेले, मूल न होणारे किंवा माझ्या मुलाची दारू सुटत नाही आहे यासाठी सुद्धा लोक कॉमेंट करतात। म्हणजे एक अर्थी हे गुरुवर्य स्वतःला आता डॉक्टर म्हणायला लागलेत। म्हणजे स्वतःमध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे असं लोकांना दाखवलं जातं आणि कायदा काय सांगतो, दैवी शक्ती आहे स्वतःमध्ये असं दाखवून एखाद्याचं आर्थिक लुबाडणूक शारीरिक मानसिक करणं हा कायद्याने गुन्हा आहे। पण याबाबतचं आम्ही निवेदन आता पोलीस स्टेशनला दिलेलं आहे। तर पोलीस स्टेशन म्हणजे की आता आपण बघतो लांडे जे महाराज होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, ते पण अशा पद्धतीनेच म्हणजे की दरबार त्यांचा चालत होता आणि आपण वाट बघत बसायचे का एखाद्या महिलेचा बलात्कार व्हावा आणि मग नंतर गुन्हा दाखल व्हावा। त्याच्या आधी पोलिसांनी सुमोटो ॲक्शन घेणं फार गरजेचं आहे, अशी आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागणी करतो। यामध्ये ते महाराज असं म्हणतायत की मी कुणालाही माझं जे म्हणजे पाय धुतल्यानंतरचे जे पाणी किंवा त्याला आपण काय म्हणू ते प्या असं ते स्वतः सांगत नाही, भक्त त्यांच्या भक्तीमध्ये तल्लीन होतात आणि मग ते स्वतः पितात असं त्यांचं म्हणणं आहे। याला त्यांनी थांबवलं पाहिजे होतं तेव्हाच। याला आपण थांबवणं फार गरजेचं आहे, पण ते सांगतात की मी माझ्या गुरुचे पण चरण धुवायचो आणि त्याचं पाणी पित होतो आणि त्याच्यामुळे माझे म्हणजे ही गुरु शिष्याची परंपरा अशा पद्धतीनं जर का चालत असेल तर अंधश्रद्धा कुठे वाढत जातील। आणि ज्या पद्धतीने महिलाला मांडीवर बसून घेणं आणि त्या अंगावरती कापड टाकून आणखी काही मंत्र म्हणतात का काय म्हणतात ते कळत नाही। खरं म्हणजे हे खूप आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत, तर याच्यावरती काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे। आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती इतर लोकांना सांगते, अशा बाबा बुवांच्याकडे तुम्ही जात असाल, तिथं तुमचं शोषण होत असेल तर तुम्ही नक्कीच पोलीस स्टेशनला तक्रार करा। पोलीस स्टेशनला जर का नसेल तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे पण तक्रार करू शकता। पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे हे महाराज आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात, जे सोशल मीडियावरती आपल्याला दिसून येत आहेत। त्यांच्या अंगावर किलो किलो सोनं आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं जे राहणीमान आहे ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे। खरंच पुरोगामी महाराष्ट्र आणि सांस्कृतिक पुणे शहर ज्याला आपण म्हणतो त्याला ही शोभणारी गोष्ट आहे? निश्चितच नाही आहे ही म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राची जी आपण म्हणतो की महाराष्ट्र पुरोगामी, पण या संकल्पनेला छेद देणाऱ्या ह्या घटना आहेत आणि त्या पुण्यासारख्या शहरामध्ये घडणं हे अतिशय वाईट आहे। आणि त्या दृष्टीने अशा घटनांना आळा बसण्यासाठी ह्या बाबावर जास्तीत जास्त स्ट्रॉंग अशी कारवाई व्हायला पाहिजे। इथनं ते अशा गुंडाळतात तोच धंदा चालू करतात, तसं न होण्यासाठी त्याच्याविरुद्ध व्यवस्थित केस झाली पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही अंधश्रद्धा एक मोठी मागणी अनिसकडून करण्यात आलेली आहे। आता पोलीस यामध्ये किती तत्परता दाखवतात आणि या भोंदू बाबांवर कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये सांगितलेलं आहे
सोशल मीडिया माध्यमातून प्रसारित होत असलेल्या तथाकथित चमत्कार व अलौकिक शक्तींच्या दाव्यांची चौकशी करून महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई करण्याबाबत अर्ज दिलेला आहे. त्या अर्जामध्ये योग्य ती चौकशी होईल, साक्षीदार पीडित त्यांच्याकडे चौकशी होईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल. या उमेश तागुंदे याच्या विरोधात सुद्धा आता पोलीस कशा पद्धतीची कारवाई करतात याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.